अध्याय इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय वचन 15 पासून पुढे आपण पाहणार आहोत. इथं प्रत आपण पाहिलेलं आहे की इफिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 14 पर्यंत, ठीक आहे. आणि मग मागचा जो संदेश आपला होता तो 14व्या वचनापर्यंत होता. आणि आज आपण 15 आणि 16 आणि त्यानंतर खाली जो आहे तिथं आपण जाणार आहोत. आपला जो नेक्स्ट मेसेज असेल तो अराउंड मला वाटते की तो 16 तारखेनंतरचा जो रविवार आहे त्याच्यानंतर असेल, 23 तारखेला असेल. आणि त्यावेळेस आपण 5वा अध्याय आणि मग 22 वचनापासून पुढे घेणार आहोत. आणि मग तो जो संदेश आहे तो विशेष करून स्त्रियांसाठी असणार आहे. तो जो संदेश आहे 22 तारखेचा, तर तिथून पुन्हा कौटुंबिक जीवनाविषयी सुरुवात होत आहे. आणि मग तो स्त्रिया नंतर मुली यांच्याविषयी तो मेसेज असेल. जे स्त्रिया आहेत, ज्या लग्न झालेल्या आहेत त्यांनी तर यावंच, ज्या लग्न झालेल्या नाहीत त्यांनीही त्यावेळेस या. जी मुलं आहेत लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना असं वाटतं त्यांनीही या आणि त्यांनाही समजू दे. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनीही या, यासाठी त्यांना कळू दे की देवबापाचं वचन विवाह संदर्भात काय म्हणत आहे आणि त्यामध्ये पत्नीची जबाबदारी काय आहे. तर ते आपण येणाऱ्या जो आपला 23 जूनचा संदेश असेल त्यावेळेस असेल. फादर्स डे. ओके, थँक्यू. म्हणून मी तुला मॅनेजर ठेवलं माझा. मला तू सदैव असं सांगण्यासाठी ना की फादर्स डे आहे. मग कदाचित आपण वडिलांविषयी आहे त्यावेळेस पुरुषांकडे जाऊ आपण त्यावेळेस, ठीक आहे. पण जी आपण आपली जी लाईन आहे इफिस्करास पत्राची तदनुसार तो त्या स्त्रियांचा संदेशाच्या पुढचा होता. पण आपण फादर्स डे आहे 23ला आणि मग त्याच्या पुढे मग पुन्हा तो संदेश आहे. असो, आपण आता सध्या आपल्या ही जी लाईन आहे इथं आपण येऊया. तुम्हाला आठवत असेल की मी 8 प्रकारची चालचलवणूक याविषयी तुमच्यासाठी एका संदेशामध्ये बोललेलो होतो. आणि वेगवेगळी चालचलवणूक होती. एक होती हंबल, एक होती मीकनेस, त्यानंतर डिफरंट वॉक, भ्रष्टतेचं चालणं, त्यानं चालू नका असं तो म्हणतो. जेंटल वॉक एक होता, वॉक इन लाईट असं एक होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं वॉक इन स्पिरिट, वॉक इन विजडम. हे सगळं असे एक एक आपण गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता ज्या गोष्टीकडे आपण जात आहोत ते बिलकुल त्याच अनुषंगाने आहे की तुम्ही अज्ञानासारखे नव्हे अशी तो सुरुवात करत आहे. आणि तुम्ही अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्यावी असं तो म्हणतो. आणि मग लगेच पुढच्या वर्षात तो म्हणतो संधी साधून घ्या. तर आज आपण विशेष करून या गोष्टींसंदर्भात पाहणार आहोत की तो हे सगळं असं का बोलत आहे की मेक द बेस्ट यूज ऑफ द टाइम असं तो का सांगत आहे, ठीक आहे. असं का बोलण्यात पॉल अग्रेसर आहे आपण जर असं पडताळून बघूया. पॉल काय सांगत आहे इथं मंडळीला. ओके, आपण वारंवार हे पाहत आहोत की मंडळी संदर्भात काय शिक्षण आहे, मंडळीला काय महत्वाचं शिक्षण या ठिकाणी देण्यात येत आहे. जर आपण प्रॉपरली पुन्हा या अध्यायाकडे गेलो 5व्या अध्यायाकडे, 5व्या अध्यायाच्या वरती जर आपण थोडंसं पाहिलं तर तुमच्या इथं ब्लॅक काळा मथळा एक आहे बघा. आणि त्या काळा जर मथळा तुम्ही बघितला तर तिथं या ठिकाणी दिसतं की दिनचर्येकरता नियम असा तुम्हाला काळा मथळा दिसतो. 4थ्या अध्यायाच्या वचन 25 पासून वरती जो आहे तिथे तुम्हाला दिसतं बघा एक मथळा, दिनचर्येकरता नियम. दिनचर्येकरता नियम याचा अर्थ काय की दिनामध्ये दिवसामध्ये तुम्ही जशी वागणूक करता, कशी वागणूक करायला पाहिजे याविषयीचं शिक्षण, कसं वागायला पाहिजे याविषयीचं शिक्षण तुम्हाला आणि मला देण्यात येत आहे की कसं वागलं पाहिजे. आणि मग जर आपण वचन 22 पासून पुढे बघितलं, 5वा अध्याय 22 पासून, तर तुम्हाला दिसतं की ख्रिस्ती कौटुंबिक जीवनाचा जीवितक्रम असं दिसतं तुम्हाला. म्हणजे ह्याच्या अगोदर असे 2 विभाग झालेले आपल्याला दिसतात. पहिला आहे की दिनचर्येकरता नियम. आता हे मथळे कोणी बनवलेत आपल्याला ठाऊक नाहीये. ओके, आपल्याला माहित नाहीये की हे मथळे कोणी लिहिलेत. पण मथळे यासाठी आहेत की तुम्हाला समजण्यास मदत व्हावी. ओके, तुम्हाला समजण्यास मदत होईल. अनेकदा हे मथळे चुकलेले आहेत, अनेकदा मथळे मागं पुढे झालेले आहेत, अनेकदा मथळ्यांच्या मध्ये वचनांची घालमेल झालेली आपल्याला दिसते. तर असं अनेकदा होतं. म्हणून मी अनेकदा एनकरेज करत असतो की मथळ्यांवर निर्भर राहू नका. तर मथळ्यांचा एंड कधी कधी दुसऱ्या अध्यायामध्ये पण झालेला तुम्हाला दिसेल. त्यामुळं कॉन्टेक्स्ट ज्यावेळेस आपण बघायला लागतो आपण मथळ्यांवरच फोकस राहू नका. पण आज जो मथळा आपण वाचला किंवा जो आपण मथळा पाहत आहे अध्याय 24 चौथ्या पासून, तर तुम्हाला काय गोष्टी दिसतात तर काय कळत आहे बघा. त्या ठिकाणी दिनचर्येकरता दिवसामध्ये कसं राहावं, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कसं जीवन जगावं याविषयी म्हणजे व्हेरी प्रॅक्टिकल त्यानं सांगितलेलं आहे की
ख्रिस्ती मनुष्यानं, व्यक्तीनं, ज्याचं पवित्रीकरण झालेलं आहे, जो निवडलेला आहे, जो नेमलेला आहे, जो ह्या जगामध्ये राहत आहे, त्यानं कसं राहावं आणि ह्या गोष्टींसंदर्भाचं शिक्षण तो ते देत आहे. आपण जर अजून जर चाणाक्ष रीतीनं जर आपल्या भक्तीच्या पॅटर्नकडे जर आपण बघितलं तर आपल्या भक्तीच्या पॅटर्न मध्ये पण आपण प्रार्थना करत असतो किंवा आपली भक्ती संपल्यानंतर आपण ज्यावेळेस विनंती प्रभूला सादर करतो, आपण एक स्पेसिफिकली गोष्ट म्हणत आहे की देव बाप्पा तुझे लोक आहेत, आम्ही ह्या जगात राहत आहे, हे जग फार भयान आणि विचित्र गोष्टींनी भरलेलं आहे, अनेक प्रकारच्या वासनांनी भरलेलं आहे, तू तुझ्या लोकांचं संरक्षण कर, तू तुझ्या लोकांकडे पहा. आणि पॉल या दिनचर्येकरता नियमांची एंडिंग जे आहे ना, ते एंडिंग पण त्याच दृष्टिकोनातून करत आहे. तो काय म्हणत आहे बघा, तो असं म्हणतो की संधी साधून घ्या. नेक्स्ट वर्स जो आहे 26 तिथं म्हणतो संधी साधून घ्या आणि लगेच लिहिलंय कारण दिवस कसे आहेत, तो वाईट आहेत. दिवस कसे आहेत, वाईट आहेत. तर असं का म्हणत आहे की संधी साधून घ्या, म्हणजे कुठली संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि कुठली संधी आम्ही वापरून घ्यायचे किंवा कुठली संधी साधून घ्यायची आम्हाला पॉला जरा समजावून सांग. आम्ही ख्रिस्ती आहोत, निवडलेले, वेगळे केलेले, नेमलेले आम्ही आहोत, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात जगत आहोत, आम्हाला तू म्हणत आहे की संधी साधून घ्या. आता जर आपल्या जगिक वातावरण जे आहे, या जगिक वातावरणात ना जर आपण जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द जर ऐकला कधी, अरे चान्स ले लेना भाई, मिल रहा है तो चान्स ले ले, संधी साधून घ्या. आपण कधी म्हणतो संधी आहे, समोर आलेली आहे, साधून घ्या. आपण अनेकदा म्हणत असतो की संधी आहे बघ, साधून घे. आपण एनकरेज करण्यासाठी म्हणतो संधी आहे, साधून घे, घे बाबा करून. तर पॉल असं का म्हणत आहे, पॉल असं का सांगत आहे, तर लक्षात घ्या हे जे डेंजरस वाक्य आहे ना, कुठलं वाक्य आहे, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहेत. आता ही कशी आहे, ही भविष्यवाणी पूर्तता आहे. आता भविष्यवाणी पूर्तता कशी आहे, तर इट स्टार्ट्स विथ द बुक ऑफ आमोस, म्हणजे आमोसच्या ग्रंथापासून याची सुरुवात होते. ह्याच्या अगोदर उपदेशकाच्या ग्रंथामध्ये शलमोन राजा आहे ना, तो पण हीच गोष्ट म्हणतो की संधी साधून घ्या कारण वाईट दिवस आहेत, येणारे दिवस जे आहेत ते कसे आहेत, वाईट आहेत. आणि तिथून जी भविष्यवाणी आहे ती पूर्तता होते वन बाय वन. आणि ही वन बाय वन पूर्तता होत असताना लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा भविष्यवक्ता भविष्यवाणी करतो त्याला ठाऊक नसतं की ती भविष्यवाणी कधी पूर्ण होणार आहे. जेव्हा वेन विल टेक बायबल स्टडी ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन की संदेष्टा भविष्यवाणी कशी करतो, त्याला ठाऊक असतं त्या पूर्तता कधी होणार आहे. संदेष्टाला हे अजिबात ठाऊक नसतं की ती जी भविष्यवाणी तो करत आहे ती कधी पूर्ण होणार आहे. नाही, संदेशाचं काम काय असतं संदेष्टाचं, की संदेष्टा जुन्या करारातील तो काय करायचा, संदेश द्यायचा. कोण द्यायचा त्याला, त्याला देव द्यायचा. आणि देव ज्यावेळेस त्याला संदेश द्यायचा तो देवाची वाणी लोकांना सांगायचा. अनेकदा त्याला ठाऊक नसायचं की तो काय बोलत आहे. म्हणून यशया अनेकदा देवपाला प्रार्थना करतो, देवा मी जे बोलत आहे ना ते तर मला कळू दे. म्हणजे संदेशाला काय देववचन प्राप्त होतं आणि तो देववचन बोलून टाकतो. तो देववचन बोलत असताना त्याला ठाऊक नाही की याची पूर्तता कधी होणार आहे. अनेकदा जी भविष्यवाणी यायची ती भविष्यवाणी तात्पुरत्या गोष्टीसाठी ती त्या ठिकाणी संतुष्टता होती, पण देव काय करायचा, अनेकदा ती भविष्यवाणी येणाऱ्या दिवसामध्ये त्याची पूर्तता करायचं. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी लोकांना समजायचं की हो बाबा असंच आहे, पण कसं व्हायचं की येणाऱ्या दिवसामध्ये त्याची पूर्तता होणं. मी तुम्हाला उदाहरण देतो. ज्या वेळेस गणनाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, ज्या वेळेस लोकांना आग्यासाबाचा दंश होत होता आणि लोक मरत होते, मोशे गेला आणि मोशे म्हटलं देवा लोक मरत आहेत, लोक पश्चाताप करत आहेत, काय करावं. देव म्हणाला एक पितळेचा सर्प मध्यभागी उभा कर, ज्या कोणाला दंश होईल त्यांना त्या पितळेच्या सर्पाकडे पाहावं, म्हणजे त्याला विषबाधा होणार नाही. वंडरफुल. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी काय केली, पितळेचा सर्प केला, मध्यभागी उभा केला, लोकांना दंश होत होता, लोक तिथे बघत होते आणि लोकांनी बघितल्यावर त्यांना विषबाधा होत होती, लोक वाचत होते. तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांची संतुष्टता झालेली आहे, ते बरे झालेले आहेत. पण देवाने त्या ठिकाणी जे अभिवचन केलेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्त एक्सप्लेन कधी करतो, योहान कृष्ण वर्तमान याचा 3रा अध्याय वचन 15 म्हणतो जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसं मनुष्याच्या पुत्राला उंच केलं पाहिजे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ज्यावेळेस ती गोष्ट घडली, लोक म्हटले वाव आमचा देव किती दयाळू आहे, पितळेचा सर्प उभा करायला सांगितला, पाहिलं का, आम्ही पाहिलं आणि आम्हाला विषबाधा झाली नाही. त्या लोकांना समजलं का जी गोष्ट घडत आहे ती नाही समजली. जो येणार होता त्याविषयी त्यांना त्या ठिकाणी माहित होतं का, नव्हतं माहित. मग जी भविष्यवाणी त्या ठिकाणी झालेली आहे त्याची पूर्तता ख्रिस्तामध्ये वधस्तंभावर झालेली आहे, ही नंतर आपल्याला कळतं.
तर भविष्यवक्ता जो आहे तो काय करायचा, फक्त देववाणी काय करायचा, बोलायचा. आमोसनं तेच केलं. उपदेशकाच्या ग्रंथामध्ये शलोमोन राजा तेच करतात की ते लोक बोलून जातात की पहा दिवस, येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत. या ठिकाणी पॉल इफिसच्या लोकांना म्हणतो पहा, कारण दिवस वाईट आहेत. ते बोलतात येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत. पॉल ह्यांना आता या ठिकाणी म्हणतो इफिसच्या लोकांना, कारण पहा दिवस वाईट आहेत. म्हणजे प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स. इफिसच्या लोकांना सांगतो नाव वी आर लिव्हिंग इन. दिवस जर इफिसच्या पत्रामध्ये म्हणते दिवस फार वाईट आहे, तो तिथं म्हणत आहे आता काय वाटतं दिवस कसे आहेत, म्हणजे वाईटच आहेत असं वाटतं. हा, आपण ज्या परिस्थितीत राहत आहे ती परिस्थिती फार डेंजरस आहे. वी आर व्हेरी नियर टू क्राइस्ट कमिंग. ख्रिस्ताच्या येण्याच्या आपण फार जवळ आहोत, खूप जवळ. म्हणजे दिवस, येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत, येणारे दिवस वाईट आहेत. पॉल म्हणतो संधी साधून घ्या, दिवस वाईट आहेत. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती तर एकदम भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला संधी प्राप्त होते तर त्या संधीला तुम्ही काय करायला पाहिजे, अरे किती घट्ट पकडू, कसं नाही सोडू, हा माझा प्रयत्न असायला पाहिजे. म्हणजे माझा प्रयत्न एकमेव आहे की ही जर संधी मला कुठली मिळालेली आहे तर मी त्याचं काय करू. मग तुम्ही म्हणाल की बाळकसाहेब संधी कोणती आहे, ठीक आहे, पण संधी नेमकी काय आहे, संधी नेमकी कसली आहे ते तर समजायला पाहिजे. तेच जर समजलं नाही तर कुठल्या संधीचा आम्ही फायदा घेऊ, संधी कोणती आहे. तर संधी बघा कुठली आहे, नंतर आपण जाऊया स्टेप बाय स्टेप, हे कुणाला कळेल. बघा संधी कुठली आहे कुणाला समजेल. तर आपण पुन्हा जर वाचलं तर तुम्हाला कळतं. वचन 15, तुम्ही अज्ञानासारखी नव्हे. लक्षात घ्या, जी आलेली संधी आहे ती संधी कुणाला समजेल, अज्ञानी माणसाला समजेल का, नाही. मग कुणाला कळणार, ज्ञानी माणसाला. बरोबर आहे. अज्ञानी माणसाला संधी कळेल का, चाललाय बाबा येडपट सारखा कुठेतरी, ठीक आहे, त्याला संधी आहे कळेल का, अरे संधी मिळालेली आहे, नाही. जो कोणी ज्ञानी आहे त्याला समजेल. तुम्हाला मागच्या वेळेस मी एक उदाहरण दिलं बघा, चर्चमध्ये मी तुम्हाला 500 रुपीजचं सांगितलं, ठीक आहे. लहान जो आहे आपल्या चर्चमध्ये तो अर्पणचं उदाहरण दिलं. व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं. जर आपण एखाद्याला शिकवलं की बाबा रे अमुक अमुक सोनं आहे, तुम्हाला जर म्हटलं की हे सोनं आहे, चावीचं उदाहरण दिलेलं मी तुम्हाला, तुम्हाला हट ही चावी सोनं थोडे लोखंडाचं आहे. पण आपण हेच जर लहान कोणाला तर सांगितलं की ऐक हे सोनं आहे, हे सोनं आहे, हे सोनं आहे, आणि तो मोठा होईल आणि घरात जाऊन सांगेल की हे सोनं आहे बरं का, मला पास्टर अंकलनी सांगितलं हे सोनं आहे. जर समजा एखादा ज्ञानी आहे, त्या ज्ञानाला the one who is wise, the one who has wisdom, तोच व्यक्ती काय करेल, संधीचा लाभ घेईल. जो व्यक्ती अज्ञानी आहे तो संधीचा लाभ बिलकुल घेऊ नाही शकणार. तर आता ना मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे, ओके, आणि मग त्या प्रश्नाला आपण थोडस एक शिक्षणा टाईप आता आपण घेऊया. ओके, मला सांगा की ज्ञानी याचा अर्थ काय असेल बरं, तुम्हाला काय वाटतं ज्ञानी कुणाला म्हणता येईल, ज्याला माहिती आहे. बरं, एखादी गोष्ट किंवा एखादी संकल्पना त्याला ठाऊक आहे, बरं, एखाद्याला आपण ज्ञानी म्हणतो. बरं, अजून काय म्हणता येईल तुम्हाला, अजून कुणाला ज्ञानी म्हणता येईल, अजून काय, हुशार, म्हणजे इन विच सेन्स हुशार असेल तो, काय वाटतं कुठलं, बरोबर. म्हणजे आपण इथे एक व्याख्या आहे बरं का, जी व्याख्या मी सकाळी लिहित होतो. ओके, ती व्याख्या कशी आहे बघा, जो व्यक्ती आपल्या अनुभवाचा आणि आपल्या अभ्यासाचा, ओके, आपला अनुभव आणि आपला अभ्यास जीवनातील वस्तुस्थिती पारखण्यास सक्षम आहे. ओके, म्हणजे जो व्यक्ती आपला अनुभव आणि आपला अभ्यासाद्वारे जीवनातील परिस्थिती पाहण्यासाठी सक्षम आहे, म्हणजे तो काय करत आहे, योग्य पारख करत आहे. त्याच्यासाठी काय करत आहे, त्याचा अनुभव याचा वापर करत आहे, त्याचा अभ्यास जो करत आहे त्याचा वापर करत आहे, आणि तो सक्षम आहे गोष्टी पारखतो. कशाचा वापर करून, अभ्यास, फुल डेडिकेशन टू द स्टडीज. ओके, आणि त्याचबरोबर त्याचा असणारा अनुभव, जे त्याला अनुभव प्राप्त होतात, हे सगळं करून तो काय बाहेर आणतो,
तो योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. तो काय करतो? योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. तो ज्ञानी आहे. म्हणजे जो व्यक्ती, कुणाला आपण ज्ञानी म्हणू शकतो, जो व्यक्ती अभ्यास करतो, ज्याच्याजवळ अनुभव आहेत, हे अभ्यास आणि अनुभव तो एकत्र करतो आणि गोष्टी पारखायला सुरुवात करतो. तुम्हाला माहित आहे ना, पारख करणं एखाद्या गोष्टीची, आणि मग तो काय करतो? पारख करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा तो पारख करतो, पारख केल्यानंतर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणतो आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतो. म्हणजे ओव्हरऑल काय की जेव्हा तो येतो, त्याची निर्णय घेण्याची क्षमता प्रबळ असते. तो व्यक्ती कोण आहे? ज्ञानी. अज्ञानी कोण आहे बरं? अनुभव कदाचित त्या जीवनामध्ये आले असतील, त्याचा त्यानं अभ्यास केला नाही, त्याच्याकडे त्यानं पाहिलं नाही. तो पारख करतो का? नाही. तो निर्णय घेऊ शकेल का? नाही. तो सदैव अस्थिर असेल. पॉल काय करत आहे? पॉल मंडळीतील विश्वासणाऱ्यांना एनकरेज करत आहे आणि तो म्हणत आहे की तुला अनुभव आलेत? हो आलेत. तू पारख केलीस? हो केलेली आहे. तू निर्णय घेतेस? हो घेत आहे. आता बघा हा काय करत आहे पॉल, व्हॉट ही डज. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन की पहा, अशा रीतीने तुम्ही आणि मी स्वतःचं व्यक्तिमत्व डेव्हलप करू शकतो का? कलसेकरासपत्र याचा 4 अध्याय वचन 5. जस्ट रीड इट. Colossians chapter 4 verse 5. तो काय म्हणतो बघा या ठिकाणी. तो फुल एक चॅलेंज करत आहे. Colossians chapter 4 verse 5. तो म्हणतो बाहेरच्या लोकांबरोबर कसं वागा? सुज्ञतेनं वागा आणि काय करा? संधी साधून घ्या. ते आवश्यक आहे, कारण ते गरजेचं आहे. तुम्ही संधी साधून घेणं गरजेचं आहे, कारण जर संधी साधून घेतली नाही तर तुमचं कसं होईल? आणि तो ते इन्करेजमेंट त्या लोकांना करत आहे. कारण जर तुम्ही संधी साधून नाही घेतली, पॉल म्हणतो, तर मात्र प्रॉब्लेम आहे. अजून तो काय म्हणतो बघा. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय 21वा वचन. नीतिसूत्रे 15वा अध्याय 21वा. पुन्हा तो संधी ते बघा त्या ठिकाणी नीतिसूत्रेमध्ये सांगितले. 15वा अध्याय आणि 21वा वचन. हा, समंजस मनुष्य कसं होतं? सरळ मार्गानं. आणि बुद्धिहीन काय करतो? अरे बिचारा, कारण तो बुद्धिहीन आहे. हे सदैव लक्षात ठेवा की ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. ज्ञानी काय करत आहे? ज्ञानी गोष्टी पारखतो आणि निर्णय घेण्यास सक्षम असतो. तर जर समजा आपल्याला ज्ञानी आहोत, निर्णय घेण्याची क्षमता आहे, तर संधी कशी घेऊ शकतो आपण? संधी कोणत्या गोष्टीची घ्यायला पाहिजे? देन इफिशियन्स चॅप्टर 5 आणि मग तिथून वर्स 1 पासून ते वर्स 14 पर्यंत संधी साधून घ्या. तो कशाविषयी बोलत आहे? संधी साधून घ्या. तर बघा या गोष्टींविषयी बोलत आहे. का संधी साधून घ्या म्हणत आहे? कारण त्याने ऑलरेडी सांगितलंय, हे करा, हे करा, हे करा, हे करा, हे करा, हे करा. दिवस वाईट आहेत. का बरं? संधी साधून घ्या. हे शिक्षण मी तुम्हाला देत आहे, हे नंतर कोण देणार नाही. मंडळी ऐका, हे तो बोलत आहे. आणि म्हणून सुरुवात कुठून करते बघा. तर मग तुम्ही माझ्या प्रिय मुलाप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. संधी साधून घ्या. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यत्न केले. तदनुसार तुम्ही ही प्रीतीने चाला. संधी साधून घ्या. जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता, लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार न हो, हे पवित्र जनांना शोभते. संधी साधून घ्या. अमंगळपण, बाष्कळ गोष्टी, टवाळी यांचाही न हो, ती उचित नाही. त्याऐवजी ईशोपकार स्मरण हो. संधी साधून घ्या. जारकर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या देवाच्या राज्याचा वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. संधी साधून घ्या.
पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रांवर देवाचा कोप होतो. यास्तव तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका, संधी साधून घ्या. नका हो भागीदार, संधी साधून घ्या. कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, धार्मिकता, सत्यता यात आहे. प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा, संधी साधून घ्या. संधी साधून घ्या. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. इतकेच नव्हे तर त्याचा प्रतिकार करा, कारण त्या लोकांच्या हातून गुप्तपणे जी कर्मे होतात त्याचा उच्चार देखील करणे लाजेचे आहे. कोणताही दोष उघडीस आणला म्हणजे त्यावर प्रकाश पडतो. जे काही उघड झालेले असते ते प्रकाशित असते. संधी साधून घ्या, कारण का यास्तव त्याने म्हटलेलं आहे, हे निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ. म्हणजे काय होणार आहे? ख्रिस्त तुझवर प्रकाशेल. संधी साधून घ्या. विश्वासणाऱ्यांनो, संधी साधून घ्या. दिवस वाईट आहेत, दिवस फार वाईट आहेत. प्रियांनो, आपण फार जवळ आहोत ख्रिस्ताच्या येण्याच्या. परिस्थिती इन अँड अराउंड फार कठीण चालू आहे. त्याच्यामध्ये ख्रिस्ती म्हणून जगत असताना विश्वासणाऱ्यांनी संधी साधून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कोणत्या संदर्भात? त्यानं दिलेल्या वचना संदर्भात. संधी साधून घ्या. कारण ही संधी तुमच्या हातातून गेलेली असेल तर लक्षात घ्या, शेवटल्या दिवसांमध्ये प्रभू समोर उभं राहून आपण असं नाही बोलू शकणार, नाही प्रभू त्यावेळेस मला कंटाळा आला, मी जाऊ शकलो नाही, मी तुझं अध्ययन करू शकलो नाही, मी तुझं वचन वाचू शकलो नाही, मी ह्या गोष्टींमध्ये ऐकलो, मी थांबलोच नाही, मी त्या बाष्कळ गोष्टींमध्ये राहिलो, मी जार क्रमामध्ये राहिलो, मी व्यभिचारामध्ये राहिलो, मी अन्य शिक्षणामध्ये राहिलो, मला कोणी सांगितलंच नाही. संधी साधून घ्या. ज्या ठिकाणी देवाचं वचन आहे त्या ठिकाणी तुम्हाला कसं आकर्षित होता येईल, संधी साधून घ्या. जीवाचा घालमेल होईल, अनेक प्रकारचा त्रास होईल, कष्ट होईल, दुःख होईल, हाल अपेष्ट होतील, संधी साधून घ्या. मला वाटतं मी बायबल स्टडी मध्ये त्यावेळेस लास्ट टाइमला मी सांगितलं की चायना मधला जो काळ होता कम्युनिस्टचा, आणि तो फार भयंकर होता. आणि त्या काळामध्ये लोकांना एक हे जे पान आहे, हे वचनाचं पान मिळणंही कठीण होतं. ते लोक पुडी करून आपल्या शूजच्या सॉक्स मध्ये ठेवायचे आणि मग लपून लपून एकमेकाला ते द्यायचे. आणि ते वचन वाचल्यानंतर ते पान उघडून एक पान त्यांच्यासाठी भरपूर झालं, आणि मग ते पानाचा ते अभ्यास करायचे आणि दुसऱ्या वेळेस ते पान आपल्या दुसऱ्या बंधुगणांना द्यायचे. प्रियांनो, हा काळ चायनामधले फार डेंजरस आणि भयानक रीतीने पसरत होता. आज ही चायनामध्ये अनेक ठिकाणी स्मगलिंग होतं पवित्र शास्त्राचं. पवित्र शास्त्र घेऊन जायला परवानगी नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत आपण फार जवळ आहोत त्याच्या. येणाऱ्या दिवसामध्ये कालची न्यूज आहे, आपल्या मुंबईचं जे डायसिस आहे, CNI डायसिस, त्याची जमीन आर्मी घेत आहे, कब्जा केलेला आहे आर्मीनं. आर्मीने सांगितले की VTचं जे ऑफिस आहे पुणे डायसिस CNIचं, ते जाणार आहे. आणि सगळी लीगल टीम्स ज्या आहेत त्या फेल ठरलेल्या आहेत. आपल्याला माहित नाही की संधी किती आहे आणि किती राहणार आहे आपल्याजवळ, पण परिस्थिती कठीण होत चालली. आपल्याला आज जे स्वातंत्र्य आहे उद्या कदाचित नसेल. आज जे आपण या ठिकाणी बसलो आहोत उद्या कदाचित बसू नाही शकणार. संधी साधून घ्या. जे तुमच्याजवळ आहे, किती जोरात प्रभूकडे जाता येईल, किती प्रभूला समर्पित होता येईल, संधी साधून घ्या. हे नाही होणार आहे, लक्षात घ्या. फार जवळ आहोत आपण. कदाचित आज, कदाचित आपण, आपलं वय झालं असेल किंवा आपण आता 40, 45, 50, 60 आपण म्हणतो की ठीक आहे, आता काय आमचं जाण्याचं झालं. लक्षात घेईन, आवर जनरेशन्स एनकरेज देम फॉर फेथ. विश्वासामध्ये खंबीर राहण्यासाठी त्यांना शिकवा. पॉल जसं तिमोथेला शिकवतो, पॉल जसं विश्वासणाऱ्याला सांगतो, खंबीर राहा, फोकस्ड राहा. दिवस भयानक आहेत, कठीण आहेत, आणि याच्यामध्ये विश्वासणारे म्हणून तुम्हाला फार बळकट राहणं गरजेचं. संधी साधून घ्या.
अज्ञानासारखे, म्हणून अज्ञानी माणसाला काहीच समजणार नाही. तर नाही, संडे को चर्च में जाना रहता है, मैं जाके आता है. मला काय करायचंय, संडेला फक्त चर्चला जायचंय. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही हेच करत आहात आणि तुम्ही ज्ञानी होत नाहीये, तुम्हाला आले अनुभव, तुम्ही जर वचनाचा अभ्यास करत नाहीये, त्या वचनाचा अभ्यास करून तुम्ही योग्य पारख करत नाहीये, पारख करून तुम्ही योग्य निर्णयापर्यंत येत नाहीये, तुम्ही अज्ञानी आहात. आणि अज्ञानी असल्यामुळं तुमचा मुद्दा हा होईल की वर लिहिलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकत जाल, कारण तुम्ही योग्य पारख करणार नाही. योग्य पारख करणारं व्यक्तिमत्व जे ज्ञानानं भरलेलं असतं. समोर जर आपण वाचलं ना, पॉल म्हणतो अज्ञानी म्हटलं तर थोडंसं सोफिस्टिकेटेड वाटतं. खाली काय म्हणत आहे माहिती आहे तो? वाचा बरं, खाली काय लिहिलं होतं ना, 27व वचन, यास्तव 17व वचन, सॉरी, काय म्हणतो तो? या 17व वचन, यास्तव मूर्खासारखं होऊ नका. आता काय म्हणतो? अज्ञानी. आता काय म्हणतो? म्हणजे अज्ञानी म्हटलं की थोडं सोफिस्टिकेटेड वाटलं. अज्ञानी म्हणजे ज्ञान आलं ना त्याच्यामध्ये. अज्ञानी म्हणजे आम्ही भले ज्ञान आलेलं आहे म्हणून अज्ञानी माणूस काय म्हणतो? अज्ञान आहे माझ्यामध्ये, पण ज्ञान आहे ना त्या अ मध्ये. पण इथे डायरेक्ट काय म्हटलं? मूर्खासारखे होऊ नका. म्हणजे पॉल करेक्ट करतो स्वतःला. तो म्हणतो ठीक आहे, अज्ञान लिहिलं, आता अजून जरा क्लिअर करतो मी ते. मूर्खासारखे होऊ नका. समजून घ्या, दिवस फार कठीण आहेत. तुम्ही जर आध्यात्मिक गोष्टींना दुय्यम स्थान देत आहात तुमच्या जीवनामध्ये, तपासून घ्या. कारण ज्ञानी मनुष्य काय करतो? पारखतो. ओके, ज्ञानी मनुष्य काय करतो? पारखतो. मी सदैव हे एनकरेज करत असतो. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, मजेशीर पण आहे आणि इम्पॉर्टंट पण. जर समजा तुम्ही आपला येणाऱ्या दिवसामध्ये समजा बायबल स्टडी असेल, व्हॉट एव्हर, आपला मंगळवार किंवा थर्सडे आपला बायबल स्टडी, जो मी येणाऱ्या दिवसामध्ये कळवेल, बायबल स्टडी आहे, आपलं चर्च आहे, ओके, जिथं आपण वचनाचं शिक्षण घेतो, आध्यात्मिकतेसाठी आपण आतुर असतो आणि तुम्ही धावत पळत या ठिकाणी येता. पण जर समजा तुम्हाला असं वाटलं की अरे जाऊ दे, आज मी काय चर्च एव्हरी संडे काय जायचं आहे चर्चला, एक संडे गॅप घेतो जातो, दॅट वन संडे अँड फॉर दॅट 3 hours 2 to 3 hours आपण या ठिकाणी असतो, 2 hours किंवा 3 hours, दॅट 3 hours तुम्ही त्याचं कंपॅरिझन कशासाठी करता आणि कुठं ते तुम्ही युटिलाइज करता. अनालाइज दॅट, युल गेट युअर आन्सर की तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी आहात. अनालाइज करा, वेर यू स्पेंड दॅट. तुम्हाला कळेल की मी ज्ञानी आहे की अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे की मी शहाणा आहे. तो कुठं स्पेंड करताय तुम्ही. मी तुम्हाला सदैव एनकरेज करेन, जर समजा चर्च थांबवून आध्यात्मिक निवड करण्याचा निर्णयापर्यंत येण्यास थांबवून तुम्ही काहीतरी असं एक्स्ट्रॉर्डनरी करताय प्रभूसाठी की ते हे फुलफिल करू शकताय, देन मग इट्स फाईन. पण जर समजा तुम्ही पारख करत आहे, तुम्ही जर निर्णयाप्रत येत आहे आणि ज्ञानी माणसासारखा जर निर्णय घेत आहे आणि मूर्खपणासारखा जो तुमचा निर्णय आहे, संधी साधून एवढी घ्यायची आहे ती जर घेत नाही आणि नाहक काहीतरी विचित्र ठिकाणी किंवा विचित्र वेळेला तुम्ही काय करताय, स्वतःचा वेळ तो समर्पित करताय, तुम्ही अज्ञानी आहात आणि तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही तुमचे निर्णय योग्य घेत नाहीये, तुम्ही कुठेतरी फसत चाललेला आहात. ते कदाचित तुमच्या स्वतःच्या माइंडमध्ये असेल, तुमच्या विचारांमध्ये असेल. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही योग्य करत आहात. पारख, ज्ञानी काय करतो? योग्य पारख करतो. आणि पारख कशी करतो? तो स्वतःचा अनुभव आणि अभ्यास. अनुभव आणि अभ्यास काय करतो? तुम्हाला पारख करण्यास मदत करतो. जर तुमचा अनुभव आहे तो आध्यात्मिक आहे, तुम्हाला वाव, मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, मी एवढ्या वर्षापासूनचा ख्रिस्ती आहे, माझ्याकडे किती अनुभव आहे, हे आता आलेले मला काय शिकवतात, व्हेरी गुड, खूप चांगली पारख केलेली आहे, आता अनुभव आलेला आहे, व्हेरी गुड. आता अभ्यास, हो आम्ही वचनाचा अभ्यास करतो, ओके ठीक आहे, वचनाचा अभ्यास जुळवणूक करा बरं. अनुभव आणि अभ्यासाची जुळवणूक करा अँड देन स्टार्ट व्हॉट? अनालायझिंग थिंग्स. मग अनालायझेशन कसं असायला पाहिजे? हो मी इथं वेळ देत नाही, ठीक आहे, मग मी कुठे जायला पाहिजे? जर समजा मी या ठिकाणी वेळ देत नाही, मी कुठे जायला पाहिजे? काहीतरी अशा ठिकाणी मी जायला पाहिजे जिथून खूप चांगलं मी रिपिंग करत आहे, गोळा करत आहे, मी खूप चांगलं पीक मला येतंय तिथून.
अरे अशा ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ द्या. पण जर समजा तुम्ही म्हणता की यार आज नहीं जाते, दोस्त के साथ पिक्चर को जाते, इधर जाते उधर जाते, जरा घूमने को जाते, मस्त जरा एंजॉय करते. पहिला सोफिस्टिकेटेड बोलतो तो, अज्ञानासारखे होऊ नका. आता डायरेक्ट म्हणतो मूर्ख. आता तुम्ही मूर्खाचं डेफिनेशन जर करायला गेले ना पुन्हा, ते टेरिबल आहे बरं का. मूर्खाचं डेफिनेशन करायला गेलं एंड काय येतं माहिती का मूर्खाचा? ए पागल. काय येतो मूर्खाचं एंड डेफिनेशन काय माहिती का? पागल. पागल म्हणजे खुळा, मेंटल. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की नाही आम्ही ज्ञानी आहोत, जर आहोत तर ज्ञानी मनुष्य काय करतो? ज्ञानी मनुष्य आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा योग्य तो पडताळून करतो आणि पारख करायला लागतो. आणि पारख करून काय बाहेर येतं? पारख करून बाहेर येते निर्णय घेण्याची क्षमता. तुमचा निर्णय ठरवतो की तुम्ही ज्ञानी आहात की अज्ञानी, ज्ञानानं भरलेले आहात. त्यामुळे जपून वागणूक करा, त्यामुळे जपून पारख करा. मग तो म्हणतो बघा, पहा तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घेत जा. कुणाला समजेल बरं प्रभूची इच्छा? अज्ञानी माणसाला समजेल, ज्ञानी माणसाला समजेल. अरे ज्ञानी, द वन हू इज वाईज, द वन हू इज वाईज. आणि ना जगातील वाईज नको आहे बरं का, जगातील ज्ञानी नको आहे. तर ज्ञानी कोण हवाय? जो वचनाच्या अभ्यासामधला आहे. जगामध्ये ज्ञानी खूप पडलेत. काल तो नवीन तो बुद्धिबळवाला जो आपला आहे त्याला ग्रँड स्लॅम मिळाले माहिती आहे का तुम्हाला? जिंकला तो. ज्ञानी आहे तो बुद्धिबळ स्पर्धेमध्ये. यंग पोरगा एकदम वाईज नको आपल्याला. वाईज कोण हवा माहितीये का? दैनंदिन जीवनामध्ये यथायोग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारा. योग्य निर्णय घेणं. काय निर्णय घेत आहे, कसे निर्णय घेतो? पारख करून. मग पारख कशी? आध्यात्मिक. मग बघा बरं तुम्ही पहिले कोरिन्थियस पत्र याचा दुसरा अध्याय, 1 Corinthians chapter 2 and verse 10 onwards. बघा बरं, and verse 10 onwards काय लिहिलंय बघा त्या ठिकाणी. तुम्ही बघा, मग देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला काय केलं? प्रगट केलं. बरं, शोध घेणं म्हणजे ना खूप जास्त तो पारख करणार आहे. तसंच लिहिलंय बघा. पुढे काय लिहिलंय? बघ कोण आहे का? तो नाही. बघ पुढं, तसाच देवाच्या गोष्टी ओळखणारा. म्हणजे देवाच्या आत्म्याविषयी कोणी नाही. बरं आपल्याला कुठला आत्मा मिळालाय मग? बघा बरं पुढे काय लिहिलंय? आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून असणारा जो आत्मा आहे तो मिळालेला आहे. यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिलेलं आहे ते आपण ओळखून घ्यावं. जर तुमच्या आणि माझ्यामध्ये देवानं दिलेला आत्मा आहे तर आपण काय करतो? जे देवानं तुम्हाला कृपेने दिलंय म्हणजे लायकी नसताना ते काय करावं? ओळखून घ्यावं. आणि ओळखण्याचा काय आहे? हा आत्मा आहे. मी पुन्हा म्हणतो, ज्ञानी जो आहे तो काय करतो? पारख करतो. सी पुढे काय म्हटले परत? तो काय करत आहे? पारख करत आहे. आत्मा ज्याच्यामध्ये तो काय करत आहे? पारख करत आहे. बघा पुढे काय लिहिलंय? बरोबर. बघितलं काय करत आहे तो? आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती करतो. आता बघा, ज्ञानी कोण आहे? जो अभ्यास आणि आपले अनुभव याच्यात जोडणूक करतो आणि योग्य ती काय करतो? पारख करतो. पॉल या ठिकाणी काय म्हणतो? आम्ही आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची जोडणूक करतो आणि त्या येऊन तुम्हाला सांगतोय. वाव, किती अद्भुत आहे, किती जबरदस्त आहे. म्हणून काय होत आहे? पारख करणारं व्यक्तिमत्व होत आहे. काय होत आहे? पारख करणारं व्यक्तिमत्व. पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे? स्वाभाविक वृत्तीचा माणूस स्वीकारू शकेल का? हे नाही. कारण का? अरे तो अज्ञानी आहे. तुम्ही बघितलं ते काय म्हटलं? अगेन ही कोण? मूर्ख. तो कसा आहे? मूर्ख. मी तुम्हाला एनकरेज करत आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगताय, संधी साधून घ्या.
संधी कोण साधेल आणि संधी कशी साधेल, तुम्ही हे आपल्या मस्तिष्कामध्ये फिट करून घ्या की जेव्हा तुम्ही पारख करणारे व्यक्तिमत्व होता, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा जो आध्यात्मिक अभ्यास आहे तो, हु इज वाईज, द वन हु स्टडीज द स्क्रिप्चर, जेव्हा तुम्ही अभ्यास करता, वचनाचा अभ्यास करता, तुम्ही वाईज होता. वाईज होत असताना तुम्ही काय करता, जे काही तुम्हाला अनुभव आले ते तुम्ही आध्यात्मिक गोष्टींबरोबर जुळवणूक करता. अँड देन व्हॉट यू डू, यू स्टार्ट अनालायझिंग द थिंग्स. म्हणजे अनालायझेशन कसं असतं, ते जगातील दृष्टी करतो नाही, थ्रू द स्क्रिप्चर. आणि मग तुम्ही अनालाइज करता. अनालाइज केल्यावर तुम्ही निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये येता आणि मग तुम्ही योग्य निर्णय घेऊ लागता. तुमचे निर्णय फसत नाहीत, तुमची निवड चुकत नाही. कारण का, इट अलाइन विथ स्क्रिप्चर. जर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागला स्वतःच्या विचारांनी, तुम्ही फसणार. कारण मनुष्य हा मूळतः भ्रष्ट असल्या कारणानं त्याच्या बुद्धीला अनुकूल असे ज्यावेळेस तो निर्णय घ्यायला लागतो, तो फसू लागतो. आणि त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये काय येतं बाबा, मी माझं मला, आणि हे मी माझं मला काय, सिन, पाप. त्यामुळे इन्स्टेड ऑफ बिलिव्हिंग इन युअर सेल्फ, बिलीव्ह इन स्क्रिप्चर. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनाचं अध्ययन करा आणि मग तुमच्या जीवनाकडे तुम्ही पाहता अनुभवांकडे तुम्ही अनालाइज करायला सुरुवात कराल. आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळवणूक कराल आणि त्यातून जे बाहेर येईल ते काय असेल, वाव, निर्णय. निर्णय काय असेल की आम्हाला आता काही चूज करायचं आमच्या लाईफमध्ये. व्हॉट एव्हर असू दे बरं का, काही असू दे. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाऊन काही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, नॉर्मल गोष्टींसंदर्भात, आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात बोलतच नाही मी, व्हॉट एव्हर, तुम्ही काय कराल, पारख करणारं व्यक्तिमत्व होईल. बघा काय म्हटलंय वर्स 15, जो आध्यात्मिक आहे तो काय करतो. ओके, सर्व गोष्टी म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी सांगा बरं. सर्व गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे ए टू झेड एव्हरीथिंग. तो काय करेल, तो पारखायला लागेल. तुम्ही तुमचं जीवन पारखताय का? डिड यू अनालाइज युअर सेल्फ स्पिरिच्युअली? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पारखताय तुम्ही? स्वतःचं जीवन पारखलंय की मी कसा वॉक करत आहे, माझी चालचलवणूक कशी आहे, मी माझे निर्णय कसे घेत आहे, माझे निर्णय का फसत आहेत, का असं होत आहे माझ्या निर्णयामध्ये, माझे निर्णय मी योग्य का नाही घेऊ शकत आहे, काय प्रॉब्लेम आहे, मी जिथं हात घालतो मला समजतच नाही काय चालू आहे, कारण मी योग्य रीतीनं पाहत नाहीये गोष्टींकडे. मी ज्या गोष्टीला प्राथमिकता दिली पाहिजे त्याला मी दुय्यम स्थान द्यायला लागलोय. हा, जर वेळ नसेल ना तर मग मी ऍडजस्ट करेन, नाही मी ह्याच्यासाठी वेळ असायलाच पाहिजे, मला मिळालाच पाहिजे वेळ, असं ही माझी प्रथम प्राथमिकता आहे. वेन तुम्ही ज्यावेळेस इथं चुकताना तुम्ही तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये चुकलेले आहात. नका करू असं. कारण तुम्ही जे जायला पाहिजे प्रभूच्या मार्गदर्शनानं ते तुम्ही जात नाहीये आणि तिथं अडचण होत आहे. आणि तुम्ही कोणतंही घ्या बरं का, म्हणजे तुमच्या विवाहाचं घ्या, तुमचे निर्णय घ्या, तुमच्या विवाहाचे निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या कामाचे निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या फायनान्सचे निर्णय घ्या, तुम्ही काय करत आहात, वैयक्तिक जीवनाचे तुमचे निर्णय घ्या, तुम्ही काय चूज करताय आणि कसं करताय, कोणत्या पॅरामीटर खाली करत आहात, थिंक अबाउट इट. आणि म्हणून तो म्हणतो संधी साधून घ्या, आहे तर दिवस वाईट आहेत. आताचे दिवस पॉल तिथे म्हणतो इफिशियल लोकांना वाईट आहेत, आता महाभयंकर आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर जगत आहात आणि तुम्हाला संधी प्राप्त होत आहे, कोणीतरी समोर उभं राहून तुम्हाला सांगत आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळजी घ्या, स्वतःची पारख करा, स्वतःची संधी साधून घ्या. दिवस वाईट आहेत, महाभयंकर आहेत. आणि मग एकदम शेवटी तो म्हणतो बघा, द्राक्षारसाने मस्त होऊ नका. काय करू नका, द्राक्षारसाने मस्त होऊ नका. म्हणजे हा सांगत आहे की अरे द्राक्षारसाने मस्त होऊ नका, मधीच काय आलंय,
म्हणजे द्राक्षारसानं मस्त झालेला व्यक्ती, द्राक्षारस म्हणजे मद्य बरं का. हे मध्येच काय आलं बाबा, संधी साधून घ्या, संधी साधून घ्या म्हणतो, द्राक्षारसानं मस्त नका. इथं ना एक विरोधाभास दाखवलेला आहे. ओके, हा विरोधाभास कुठला आहे, जे वचन मी तुम्हाला काढून वाचायला सांगितलं ना, 1 कोरिंथ 2 अध्याय वचन 10 पासून 15 पर्यंत, सेम गोष्ट आहे. तो म्हणतो द्राक्षारसाने मस्त नका, त्याच्यामध्ये बेतालपण आहे, म्हणजे मद्य धुंदी आहे. द्राक्षारसानं मस्त झालेला मद्य पिलेला कोणी व्यक्ती सरळ चालू शकतो का? असा स्ट्रेट, मी मद्य पिलेला आहे, मी स्ट्रेट चालू शकेल का? नाही. तो कसा चालतो बरं? हलत झुलत. बरोबर आहे. आमच्या गावाला एक गाव आहे, मी सदैव उदाहरण सांगतो ना, येरुशलेम नगर, बेथलेम नगर, अशी आमच्या गावाला नाव आहेत. ओके, आणि ना पूर्वी असं व्हायचं, आता ही नावं ऐकल्यावर तुम्हाला ख्रिस्ती नाव वाटतात ही? आपल्या नगरला किती आहेत गावं? काय काय नाव आहेत? येरुशलेम नगर आहे ना आपल्या नगरला, इस्रायल नगर काय तर आहे, अशी थोडी थोडी नगराची नाव आहेत. तर असे आहेत बरं का नावं. तिथे सगळे ख्रिस्ती लोक राहतात. संध्याकाळी 7 नंतर जायचं इथं, म्हणजे 7 नंतर गेलं ना तर कोणी सरळ येताना दिसत नाही. थोडासा तिरका, हा तिरका, थोडस हालत इकडून तिकडं, कारण का सगळ्यांनी घेतलेलं आहे ना मद्य. सरळ चालतो का कोण? नाही चालत आहे. मग काहीतरी एक बायका असतात, त्या विचारा जातात, कुठं पडलाय बघू देऊया, मग त्याला स्वच्छ वगैरे. पण ते बिलकुल कामावरून वगैरे बरोबर येतात बरं का, पण जेव्हा ते गावकुसावर येतात ना, त्यांना आत जायला नाही गावकुसामध्ये, तिथून ते बरोबर येतात. गावकुसाच्या आत जायला नाही, मग त्यांची पत्नी वगैरे जाते आणि त्यांना घेऊन वगैरे. पण आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी, जेव्हा मनुष्य द्राक्षारसानं मस्त होतो, तो बेताल असतो का ताल असतो का? त्याला नाही, बेताल आहे तो. हे कॅन मूव्ह हिअर अँड देअर. पण तिथे लिहिलेलं आहे की आत्म्यानं परिपूर्ण व्हा. तुम्हाला बघितलं काय म्हटलं मी? इट स्टार्ट्स विथ देअर. जसे जो आत्मिक आहे तो काय करतो? सगळ्या गोष्टी पारखतो. तुम्ही जर आत्म्यानं परिपूर्ण आहात, तुम्ही खंबीर आहात. तुम्ही कसे आहात? तुम्ही खंबीर आहात. यू आर व्हेरी फर्म. तुम्ही काय करताय? अस्थिर नाहीये, बेताल नाही, इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारत आहे. एक पाय इकडे टाकला, दुसरा पाय तिकडं, सायकलचं एक हँडल तिकडं तिकडं नाही. जो द्राक्षारस पिलेला आहे त्याला समजत नाही कुठे जायला पाहिजे, पण जो स्थिर आहे, जो शुद्धीत आहे, त्याला माहित आहे की मी कसं जात आहे. जो आत्म्यानं परिपूर्ण आहे, जो पारख करतो. का बरं? कारण तो आध्यात्मिक रीतीनं आहे, तो अभ्यास करत आहे, अनुभव आहेत त्याला, या सगळ्यांना एकवटत आहे, आणि तो योग्य पारख करायला, योग्य पारख करून आपल्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेत आहे. आणि कसे आहेत? आध्यात्मिक, आत्मिक. आणि म्हणून म्हटलं जो आत्मिक आहे तो सगळ्या गोष्टी पारखा लागलाय, सगळ्या गोष्टी तो पारखतो आणि पारख करत आहे. इन सेम लाईन वी फाइंड इट ओव्हर हियर. काय पाहताय आपण इथं? इथे हीच गोष्ट पाहताय की जो व्यक्ती आहे या ठिकाणी तो काय करतो बघा. तो व्यक्ती असं, कारण पहा द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यात बेतालपणा आहे. आत्म्यानं पूर्ण होऊन काय होणार आहे? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन एकमेकाला बोलून दाखवणार. म्हणजे किधर आओगे तुम लोग? अरे बंधुजन के पास ही आओगे. कुठे येणार निर्णय घेऊन? बंधुगणांजवळ. दुसरीकडे थाराच नाहीये. आणि बंधुगणांजवळून काय करणार? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन एकमेकाला बोलून दाखवणार. आणि काय करणार? एकमेकाची वृद्धी करणार. ह्याच्याहून जर तुम्ही तुमचा वेळ अधिक काही ह्याच्याहून चांगलं जर करण्यासाठी घालवत आहे, देन यू गो हेड. पण हे तुम्ही करत नाही ना, तर मग एकच वाक्य आहे तुमच्यासाठी, ते असं आहे, अज्ञानी, आणि मग दुसरं ठेवलं आहे मूर्ख. ना चाचपडणी करा की मी योग्य निर्णय घेत आहे का, माझे योग्य निर्णय कसे येत आहेत, माझ्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता कशी येईल. कारण निर्णय कोण घेऊ शकतं? जो ज्ञानी आहे. आणि ज्ञानी कसा आहे? जो आत्म्यानं भरलेला आहे. आत्म्यानं भरलेला कसा आहे? जो पारख करतो. कोणत्या गोष्टींची करतो? सर्व गोष्टींची करतो. तो आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टी जुळवून सांगतो. ही इज वाईज. तो ज्ञानी आहे. आणि तो कसा करतो? अभ्यास, अनुभव एकत्र करतो आध्यात्मिक रीतीनं, आणि मग ते पुढे आणतो. तुमचे कोणतेही निर्णय असो, ते निर्णय आध्यात्मिक असतील.
तुम्ही, मी आपल्या जीवनाची वारंवार पारख करायला पाहिजे, पडताळणूक करायला पाहिजे की मी माझ्या जीवनातील निर्णय कसे घेतो, काय ते जगाच्या दृष्टिकोनातून योग्य साऊंड वाटत आहेत, काय ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून साऊंड वाटत आहेत. देर शुड बी ओनली दिस क्रायटेरिया फॉर अ ख्रिश्चन बिलिव्हर्स, की हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य आहे. जेव्हा हा क्रायटेरिया असेल ना, आणि त्याला वचन ज्यावेळेस तुम्हाला साथ देतं, एव्हरीथिंग विल बी फाईन इन प्लेस. पण जर आध्यात्मिक क्रायटेरिया नाहीये तर मात्र प्रॉब्लेम आहे. म्हणून चाचपडणी करा, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची चाचपडणी करा. आणि माझी आपल्या सगळ्या बंधुवर्गांना तुम्हाला विनंती आहे की कोणीही येऊन आपल्याला ना अज्ञानासारखं वागवू नये, आणि तुम्ही वागवून घेऊ नका. तुम्ही ज्ञानी असा, वाईज. वाईज इन विच सेन्स? वाईज इन स्क्रिप्चर, वाईज इन युअर एक्सपिरियन्स. ह्याचं साठ एकत्र येऊन काय होतंय, ह्याची साठवणूक होऊन एकच गोष्ट बाहेर पडते, ती म्हणजे पारख. आणि म्हणून मी जर अशा व्यक्तीकडे पाहतो, मी पाहतो की कसं ओळखायचं, त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेवरून. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कशी आणि तो कसे निर्णय घेतो, त्याच्यावरून लगेच कळतं की तो आध्यात्मिक प्रौढ किती आहे. त्यानो संधी साधून घ्या, दिवस वाईट आहेत. आज जर प्रभूचं वचन तुम्हाला असं येत आहे, दिवस फार भयान आहेत, पॉल म्हणतो वाईट आहेत, आता तर एकदम भयानक आहे. तुम्हाला आणि मला चाचपडणूक करायची आहे. जगामध्ये, जगातील गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ घालवायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही वेळ घालवायला पाहिजे. त्यामुळे इतरत्र गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ वाया जाऊ देऊ नका. वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. पॉल जसं म्हणतो, डोंट वेस्ट युअर टाइम जगातील गोष्टींमध्ये. ओके, देवबाप तुम्हाला एनकरेज करो आणि या वचनाद्वारे कृपा करू. प्रार्थना करूया आपण.